Today we will discuss the third topic of your pharmaceutics 2, that is posology. Posology is nothing but a branch of medical science which deals with dose of a drug which is administered to a patient to get a deserved pharmacological action. That means ह्या टॉपिकमध्ये आपण हाऊ टू कॅल्क्युलेट डोस हे बघणार आहोत. वेगवेगळे फॅक्टर्स किंवा वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत ज्यानेवर आपण डोस कॅल्क्युलेट करू शकतो सो दॅट वी कॅन ॲडमिनिस्टर इट टू अ पेशंट टू गेट अ डिझायर्ड pharmacological action. So there are certain factors which affect the dose or action of a drug, that is age, sex, weight, route of administration, time and frequency of drug administration, environmental factors, emotional factors, presence of disease, accumulation, additive effects, synergism, antagonism, idiosyncrasy, tolerance, tachyphylaxis and metabolic disturbances. So one by one we will see the each factor. So first one is the age. The pharmacokinetic of many drugs changes with the age. For example द्यायचं झालं तर न्यूबॉर्न इन्फंट जे असतात दीज आर व्हेरी अबनॉर्मली सेन्सिटिव्ह टू सर्टन ड्रग्स बिकॉज त्यांच्यामध्ये रिनल किंवा हिपॅटिक फंक्शन्स जे आहेत ते इमॅच्युअर असतात. सो काही ड्रग्स जे आहेत जर आपण न्यूबॉर्न बेबीजना दिलं तर दे आर गेट इनॲक्टिवेटेड अँड एलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. आणि समजा त्यांना काही साईड इफेक्ट होत असेल तर त्यांची बॉडी डिटॉक्सिफाय करणंसुद्धा फार कठीण काम असतं. वेअर ॲज एल्डरली पेशंट्स आर मोर सेन्सिटिव्ह टू सम ड्रग्स. एक्झाम्पल द्यायचं झालं तर हिप्नॉटिक्स विच मे प्रोड्यूस कन्फ्युजन स्टेट इन देम. सो एल्डरली पेशंट दॅट मीन्स अबाव 50 to 60 जे पेशंट असतात अशा दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू सम ड्रग्स. द हिप्नॉटिक सेडेटिव्ह सारखे जे ड्रग्ज आहेत दीज आर CNS डिप्रेसंट. सो हे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करू शकतो. Next one is a sex. Women do not always respond to the action of drug in the same manner as it done in men. That means there is a change in a response between women and men. So special care should be taken when the drugs are administered during menstruation, pregnancy and lactation. अशा वेळेला ड्रग्स देणं फार आपण काळजीपूर्वक द्यायला पाहिजे. कधी कधी काय होऊ शकतं की ह्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. सो स्ट्रॉंग पर्गेटिव्स लाईक अलो शुड बी अवॉइडेड ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशनच्या वेळेला स्ट्रॉंग पर्गेटिव्स आपण अवॉइड करायला पाहिजे. ॲज पर्गेटिव्स इरिटेट्स द बॉल. सिमिलरली द ड्रग्स विच मे स्टिम्युलेट द युटेराइन स्मूथ मसल जसं की ड्रास्टिक पर्गेटिव्स असतील, अँटीमलेरिया ड्रग्स असतील, अल्गोटलॉइड्स असतील. हे ड्रग्ज आपण प्रेग्नन्सीमध्ये देता नाही कारण ते काय करू शकतात की स्मूथ मसल जे आहेत युटेराइन स्मूथ मसल त्यांचं स्टिम्युलेशन करू शकतात. तसंच अल्कोहोल, बार्बिच्युरेट्स, नार्कोटिक ड्रग्स विच ॲक्ट्स ऑन फोटस थ्रू प्लॅसेंटा. हे जे ड्रग्ज आहेत हे प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करू शकतात आणि त्याचा इफेक्ट बेबीजना होऊ शकतं, फिटसना होऊ शकतं. During lactation, morphine, tetracycline avoided because it affects on babies. As these drug during lactation जर असे ड्रग्स आपण दिले तर these drugs should be it should be secreted in milk and which may affect the babies. Next one is the body weight. So the average dose is mentioned either in terms of mg per kg of body weight. So another technique used as a total single for an adult weighing between 50 to 100 kg. So the dose expressed in this fashion may not apply in case of obese patient. Obese patient means जे असे स्थूल पेशंट्स असतात त्यांना आणि किंवा जे मालनरिश पेशंट असतात म्हणजे अगदीच अशक्त ह्यांनासुद्धा ह्यांच्या दोघांच्याही ड्रगच्या डोसमध्ये खूप फरक असतो आणि त्यांच्यासुद्धा काळजी आपण घ्यायला पाहिजे व्हाईल कॅल्क्युलेटिंग देअर डोस अकॉर्डिंग टू द बॉडी वेट. नेक्स्ट वन इज अ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला वेगवेगळे रूट्स माहिती आहेत ज्याच्यातून आपण ड्रग्स देऊ शकतो. ओरल, IV म्हणा किंवा पॅरेंट्रल्स म्हणा, असे सबलिंग्वल म्हणा, हे दीज आर द व्हेरियस डोस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो IV डोस जो आहे हा नेहमी स्मॉलर असतो ॲज कम्पेअर टू ओरल डोस जसं की टॅबलेट, कॅप्सूल एक्सेट्रा. आणि इंट्राव्हेनस रूट ह्याच्या जे ड्रग टॉक्झिसिटीचे चान्सेस आहेत हे जास्त असू शकतात कारण त्यातनं जे ड्रग दिले जाते हे डायरेक्टली सर्क्युलेशनमध्ये जातं आणि त्यामुळे तो डोसचा इफेक्ट डम करणं हे फार इम्पॉसिबल असतं. द इफेक्टिव्हनेस ऑफ अ ड्रग फॉर्म्युलेशन इज जनरली कंट्रोल बाय द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. इफेक्टिव्हनेस हा एखाद्या ड्रगची इफेक्टिव्हिटी ही त्याच्या रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनवर डिपेंड्स असतो. आता we can see in image there are various routes of drug administration, that is oral route, inhalation, nasal administration, intravenous route, ocular drug delivery, transdermal delivery, diffusions. Next one is the time of administration. So it is a very important factor as presence of food in the stomach delay the absorption of a drug and rapidly absorbed from empty stomach.
जर आपण जेवल्यानंतर एखादा ड्रग घेतला तर त्या ड्रगचा इफेक्ट हा डिले होऊ शकतो बिकॉज ऑफ इंटरफेरन्स ऑफ फूड इन द स्टमक ॲज कम्पेअर टू एम्प्टी स्टमक. एम्प्टी स्टमकवर जर आपण एखादा ड्रग घेतलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला जास्ती होऊ शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की बिफोर मील आपण सगळेच ड्रग घेऊ शकतात. जसं की एनाल्जेसिक्स वगैरे ड्रग जर आपण एम्प्टी स्टमकवर घेतले तर इट मे कॉजेस इन्फ्लामेशन ऑफ स्टमक. तिथे अल्सरसारखे कंडिशनसुद्धा डेव्हलप होऊ शकतो. तसंच आयर्न, आर्सेनिक, कॉर्डिवर ऑइल शूड गिव्ह आफ्टर मील अँड अँटासिड ड्रग टेकन बिफोर मील. सो बिफोर मील आपण कुठचे ड्रग घेऊ शकतो, जसं की अँटासिड बिफोर मील घेतल्यामुळे काय करू शकतात, इट विल न्यूट्रलाइज द HCl प्रेझेंट इन द स्टमक. नेक्स्ट फॅक्टर इज अ इमोशनल फॅक्टर. The personality and behavior of a physician may influence the effect of drug, especially the drugs which are intended for use in a psychomatic disorder. सो याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर फिमेल्स आर मोर इमोशनल दॅन मेल अँड रिक्वायर्स लेस डोस ऑफ सर्टन ड्रग. Inert dose form called as a placebos, which resembles the actual medicament in the physical properties, are known to produce therapeutic benefit in a disease like angina pectoris and bronchial asthma. सो ह्या फॅक्टरमध्ये आपण काय बघू शकतो की जे फिमेल्स आहेत दीज आर व्हेरी मोर इमोशनल दॅन मेल. सो त्यांना जी ड्रगची क्वांटिटी आहे ही लेस लागते. तसंच काही इनर्ट डोसेस असतात त्यांना आपण प्लासेबोज म्हणतो. प्लासेबोज म्हणजे काय की ॲक्टिव्ह मेडिकामेंट त्यामध्ये काही प्रेझेंट नसतं, जस्ट इमोशनल फॅक्टरने आपल्याला त्याचा इफेक्ट मिळू शकतो. नेक्स्ट वन इज द प्रेझेन्स ऑफ डिसीज. Drugs like barbiturates and chlorpromazine may produce unusually prolonged effect in a patient having liver cirrhosis. So drugs like barbiturates, chlorpromazine, these are the CNS depressant drugs. So these can produce prolonged effect in a patient having liver cirrhosis. दॅट मीन्स जर एखाद्या पेशंटला लिव्हरचा सिरोसिससारखे डिसऑर्डर असतील आणि आपण त्यांना परत बार्बिच्युरेट्स किंवा क्लोरप्रोमॅझिनसारखे ड्रग्ज दिले तर त्यांचं ॲक्शन जे आहे त्या पेशंटमध्ये वाढू शकतो. तसंच स्ट्रेप्टोमायसिन प्रोड्युसेस टॉक्झिक इफेक्ट ऑन दिस पेशंट. their kidney function is not working properly because streptomycin excreted through kidney. तसंच काही पेशंटचा समजा किडनी फंक्शनिंगचा प्रॉब्लेम असेल तर अशा पेशंटला जर आपण स्ट्रेप्टोमायसिन दिली तर ते टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो, कारण की मोस्ट ऑफ स्ट्रेप्टोमायसिन ही किडनी थ्रू एक्सक्रीट आउट होत असते. नेक्स्ट वन इज ॲक्युमुलेशन. ॲक्युमुलेशन म्हणजे जमा होणं. सम ड्रग प्रोड्युसेस द टॉक्झिक इफेक्ट इफ इट इज रिपीटेडली ॲडमिनिस्टर्ड फॉर लॉंग टाईम. काही ड्रग जर आपण रिपीटेडली घेतले सारखे तर त्यावेळेला काय होऊ शकतं, ते टॉक्झिक इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये त्यांचा साचा होऊन त्याचा टॉक्झिक इफेक्ट होऊ शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर डिजिटॅलिस, इमॅटिन, हेवी मेटल्स ॲज दिस ड्रग एक्सक्रिटेड स्लो. त्याचे एक्सक्रिशन रेट स्लो असल्यामुळे ते बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होऊन ॲक्युमुलेटिव्ह इफेक्ट. So the next one is the additive effect. When two or more drugs are administered together, it is equivalent to some of their individual pharmacological action. The phenomenon is called as additive effect. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रग्स आपण ॲडमिनिस्टर करतो एकत्र, तेव्हा त्याच्या प्रत्येक सेपरेट ड्रगची ॲक्शन आणि ह्या दोन्ही ड्रगची मिळून जी ॲक्शन प्रोड्यूस होणार ही सेम असणार आहे. ओके, जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इफेड्रिन आणि अमायनोफायलिन ब्रॉन्कियल अस्थमासाठी यूज केलं जातं मोस्टली. Next one is a synergism and antagonistic drug. So many drugs exhibit synergism and antagonism when administered in combination. So first of all we will see the synergism. When two drugs are prescribed together, they increases the activity of each other. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त एकत्र दिले जातात तेव्हा ते एकमेकांचे ॲक्शन वाढवतात. एक्झाम्पल त्याचं द्यायचं झालं तर ॲस्पिरिन आणि पॅरासिटामॉल हे दोन्ही ॲनाल्जेसिक अँटीपॅरेटिक ड्रग आहे. सो हे दोन्ही ड्रग जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात दे विल इन्क्रीजेस द ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉईंट इज अँटागोनिझम. When two drugs having the opposing pharmacological effect are prescribed together, antagonism occur. Antagonism म्हणजे काय, जेव्हा दोन ड्रग एकमेकांच्या अपोजिट फार्माकोलॉजिकल इफेक्ट असणारे दिले जातात तेव्हा ते एकमेकांचा इफेक्ट नलिफाय करतात, म्हणजे काहीच इफेक्ट प्रोड्यूस होणार नाही. फॉर एक्झाम्पल ॲसिटाइल ॲसिटिक ॲसिड अँड प्रोबेन्साइड आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गाउट. द कॉम्बिनेशन ऑफ दिस लीड टू न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलाइज मीन्स दे नलिफाय द इफेक्ट ऑफ each other. Next point is a metabolic disturbances. Changes in water electrolyte balance, acid base balance, body temperature and other physiological factor may modify the effect of drug.
सो काही वेळेला जेव्हा डिसेंट्री, डायरिया, वॉमिटिंगसारखी कंडिशन होते अशा वेळेला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स चेंज होऊ शकतो. काही वेळेला ॲसिड बेस बॅलन्ससुद्धा मेंटेन राहू शकत नाही. सो अशा वेळेला सुद्धा आपला जो ड्रगचा इफेक्ट आहे तो सुद्धा मॉडिफाय होऊ शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर सॅलिसायलिड्स रिड्युसेस द बॉडी टेम्परेचर इन ओनली इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल हॅज अ राईज इन बॉडी टेम्परेचर. दे हॅव नो अँटीपॅरेटिक इफेक्ट इफ द बॉडी टेम्परेचर इज नॉर्मल. दॅट मीन्स एखाद्या नॉर्मल पेशंटला जरी आपण ॲस्प्रिन किंवा पॅरासिटामॉलची गोळी दिली ज्याचं टेम्परेचर नॉर्मल आहे तर ते त्या पेशंटचं त्या पर्सनचं टेम्परेचर त्या नॉर्मलपेक्षा कमी करणार नाही. ते फक्त त्याच पेशंटचं टेम्परेचर कमी करणार ज्यांना पॅरेक्झिया म्हणजे किंवा ताप आला आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वन इज अ टॉलरन्स. When an unusually large dose of drug is required to elicit an effect of ordinarily produced by normal therapeutic dose of the drug, the phenomenon is termed as a tolerance. सो काही वेळेला काय होतं की रिपीटेडली ॲडमिनिस्टर झालं एखादा ड्रग की बॉडीचा त्याच्याबद्दल टॉलरन्स निर्माण होतो. टॉलरन्स म्हणजे त्या ड्रगचा इफेक्ट नंतर बॉडीवर काही होत नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं की तर स्मोकर्स कॅन टॉलरेट निकोटीन. सो स्मोकर्स निकोटीन टॉलरेट करू शकतात. So next one is a idiosyncrasy, an extraordinary response to a drug which is a different from its characteristic pharmacological action is called as idiosyncrasy. म्हणजे एखाद्या ड्रगचा जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डिनरी रिस्पॉन्स त्या ड्रगने दिला दॅन इट इज कॉल्ड एज अ इडिओसिन्क्रेसी. टॅकिफायलॅक्सिस. जेव्हा काही ड्रग्स रिपीटेडली आपण घेतो थोड्या वेळाने तेव्हा सेल रिसेप्टर जे आहेत हे ब्लॉक होऊ शकतात आणि एकदा का सेल रिसेप्टर ब्लॉक झाला की त्यांना अगेन परत रिव्हर्स करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो अँड फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स टू दॅट पर्टिक्युलर ड्रग इज डिक्रीज म्हणजे तो ड्रग प्रोड्यूसच करू शकत नाही विदाउट बाइंडिंग विथ द रिसेप्टर. द डिक्रीज रिस्पॉन्स कॅनॉट बी रिव्हर्स बाय इन्क्रीजिंग द डोस. द फिनॉमिनन इज कॉल्ड एज अ टॅकिफायलॅक्सिस. फॉर एक्झाम्पल इज एफिड्रिन इन ब्रॉन्कियल ॲस्थमा. So here are certain formulas by which we can calculate the dose. So there are a number of methods by which the dose of a child can be calculated from the adult dose, like Young's formula, Dilling's formula, Fried's formula, Crowling's formula. So here is the Dilling's formula, Fried's formula, Crowling formula. Then dose can be calculated according to the body weight. So here is a formula by using a body weight. Then dose calculation by using surface area. So here are certain examples of this examples by using calculated by using these formulas. And these are the frequently asked questions of this topic. Thank you.